नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काल तुम्ही एक ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल, ती म्हणजे कोणती, तर महावितरणची आपली विद्युत सहाय्यकची ॲडव्हर्टाइजमेंट. तर आपले जे ITI इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आहेत आणि ITI वायरमनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. खूप सारे विद्यार्थी या ॲडव्हर्टाइजमेंटची आतुरतेने वाट बघत होते, त्यातल्या त्यात वायरमनचे विद्यार्थी. कारण वायरमनच्या विद्यार्थ्यांना महापारेषणमध्ये ट्रान्सकोमध्ये संधी मिळालेली नव्हती, परंतु आता त्यांना महावितरणमध्ये संधी मिळालेली आहे. यात ITI वायरमनचे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात. तर वितरणची ही काही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ही खूप मोठी ॲड आहे. 5,000+ वॅकन्सी आहे यात, आणि यात जे शैक्षणिक अर्हता आहे ती आहे ITI वायरमन आणि ITI इलेक्ट्रिशियन हे दोन्ही विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. जे विद्यार्थी आता जरी पासआउट झाले असतील तरी त्यांना यात संधी आहे. तर आधी आपण ही ॲड सविस्तर काय आहे ते समजून घेऊ, आणि नंतर मग आपण पुढे सिलेबस, त्याविषयी पुस्तके, नंतर तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ह्या गोष्टी डिस्कस करू. आधी आपण ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे ती बघू, समजून घेऊ. यात ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही आपली ट्रान्सकोची जी ॲडव्हर्टाइजमेंट होती, महापारेषणची जी ॲडव्हर्टाइजमेंट होती त्यासारखी सेमच आहे. यात काही बदल आहेत ते आपण बघू. त्यात विद्यार्थ्यांचे खूप डाऊट आहेत. त्यात शैक्षणिक अर्हता झालं, वयोमर्यादा झालं, यात विद्यार्थ्यांचे काही डाऊट आहेत. पण आधी ही ॲडव्हर्टाइजमेंट डिस्कस करू, नंतर मग आपले जे पुढचे पॉईंट जे असतील, सिलेबस, पुस्तके, आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे सर्व डिस्कस करू. तर आपली ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे तर बघा, तुम्ही सर्वांनी ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल का? महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. आता यात जे एकूण पदे आहे ते किती आहे? 5,347. तर तुमची जी कॅटेगरी असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या जागा किती आहे त्या बघू शकता. खाली दिलेलं आहे काय, तर शैक्षणिक अर्हता ही कधी पाहिजे, तर दिनांक 29/12/2023 अखेर, म्हणजे 29 डिसेंबर 2023पर्यंत तुमची ही शैक्षणिक अर्हता पूर्ण पाहिजे. तर कुठली, तर तुमचा ITI पूर्ण पाहिजे. कुठला ITI इलेक्ट्रिशियन किंवा मग ITI वायरमन, ITI इलेक्ट्रिशियन किंवा ITI वायरमन. आता इथे काय म्हटलेलं आहे का, जो पहिला जो पॉईंट आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे 10+2 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. तर यात खूप विद्यार्थ्यांना डाऊट आहे का, सर यामध्ये 12वी पाहिजे का 10वी पाहिजे, म्हणजे 12वी कंपल्सरी आहे का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमची 10वी जरी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यात 12वी जी आहे ती कंपल्सरी नाही आहे. तुमची 10वी जरी असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. तिथे म्हटलेलंच आहे का, माध्यमिक शालांत परीक्षा. जरी ते त्यांनी 12वी कंपल्सरी असली असती तरी ते काय असलं असतं, उच्च माध्यमिक असलं असतं. काय असलं असतं, तर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र असं असलं असतं. तर इथे तुमची 10वी पाहिजे, कमीत कमी 10वी पाहिजे. आणि नंतर आणि दुसरा पॉईंट काय दिला, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, म्हणजे काय NCTVT यांनी वीजतंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाच्या पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र. म्हणजे तुमच्याकडे ITI पाहिजे, एक तर वीजतंत्री किंवा मग तारतंत्री, म्हणजे तुमच्याकडे इलेक्ट्रिशियन किंवा मग वायरमन ITI हवा. नंतर एक सेंटर ऑफ एक्सलन्सचा जो कोर्स आहे तो इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये झालेला पाहिजे, किंवा मग आपल्या महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळचा जो 2 वर्षाचा पदविका, म्हणजे 2 वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो झालेला पाहिजे. तर यात शैक्षणिक अर्हता काय आहे, तर तुमची 10वी पास असायला पाहिजे. तर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही ITI करू शकता. तुमची 10वी पास पाहिजे. 10वी नंतर काय पाहिजे, तुमचा ITI पाहिजे. ITI कोड कुठला, ITI वायरमन किंवा मग ITI इलेक्ट्रिशियन, किंवा मग तुमचा COE असायला पाहिजे. COE म्हणजे काय, तर सेंटर ऑफ एक्सलन्स नावाचा जो कोर्स असतो, किंवा मग महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेल्या 2 वर्षाची पदविका, म्हणजे महाराष्ट्र राज्य व्यवसाय मंडळाचा 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे वीजतंत्री किंवा तारतंत्रीमध्ये. तर तुमची शैक्षणिक अर्हता हा पॉईंट क्लिअर झाला असेल तर मग तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे, तर तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती आहे 10वी अधिक ITI. म्हणजे तुमची 10वी पाहिजे, नंतर तुमचा ITI झालेला पाहिजे, मग तो इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन असेल. नाहीतर मग तुम्हाला COE पाहिजे, किंवा मग महाराष्ट्र राज्य व्यवसाय मंडळाने जो 2 वर्षाचा पदविका असते, 2 वर्षाचा डिप्लोमा असतो तो झालेला पाहिजे. तर यात जे फ्रेशर मुलं आहेत, आत्ताच पासआउट झालेले, ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. तर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे वयोमर्यादेचा. आता यात पण खूप मुलांचं कन्फ्युजन आहे. तर वयोमर्यादा जी आहे ती किती आहे, कमीत कमी 18, किमान वय 18 वर्ष पूर्ण व कमाल वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे. कमीत कमी वय किती पाहिजे तुम्हाला, 18 वर्ष पूर्ण पाहिजे. आणि जास्तीत जास्त कमाल म्हणजे जास्तीत जास्त 27 वर्ष आवश्यक आहे. हे कोणासाठी, हे ओपन कॅटेगरी आहे, जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा आहे. किती, तुमचे किमान वय 18 वर्ष, म्हणजे कमीत कमी 18 वर्ष तुम्ही पूर्ण पाहिजे. आणि जास्तीत जास्त कमाल वय किती पाहिजे, म्हणजे 27 वर्षे असणे आवश्यक आहे. आणि मागासवर्गीयांसाठी आहे, मागासवर्गीय म्हणतात सर्वांना SC ST OBC त्यांच्यासाठी,
तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, जे EWS आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही 5 वर्ष शिथिलक्षम राहील, म्हणजे त्यांना 5 वर्षाची सूट आहे यात. कोणाला? तर जे मागासवर्गीय असतील SC, ST, OBC आणि EWS कॅन्डिडेट त्यांना किती 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. दिव्यांग जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता जी वयोमर्यादा ती किती असेल तर ती 45 वर्ष असेल. किती असेल तर 45 वर्ष असेल. यात खूप मुलांचं जे कन्फ्युजन आहे ते आहे आपला जो पॉईंट क्रमांक 3.8 बघा, त्या 3.8 मध्ये तुम्हाला दिलेलं असेल का महाराष्ट्र शासनाच्या सामान्य विभागाच्या शासन निर्णय प्रमाणे किती तर दिनांक 3 मार्च 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा ही 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे. म्हणजे मागे जो कोरोना आला, कोरोनामुळे खूप साऱ्या वॅकन्सी निघालेल्या नाहीत, त्यामुळे शासनाने एक GR काढलं होतं का तर ते डिसेंबरपर्यंत ज्याही वॅकन्सी येतील त्यामध्ये 2 वर्ष ही सूट देण्यात येईल. वयोमर्यादेत 2 वर्ष सूट देण्यात येईल. मग यामध्ये पण 2 वर्ष सूट असेल. मग जास्तीत जास्त वयोमर्यादा किती असेल तर इथे बघा पहिली तर बघा इथे जे उमेदवाराची जी ओपन कॅटेगरीसाठी ती किती आहे 27 वर्ष आहे. किती कमीत कमी वय किती पाहिजे 18, जास्तीत जास्त वयोमर्यादा किती दिली आहे तर 27 वर्ष. तर आता ही वयोमर्यादा किती असेल तर 29 वर्ष असेल. आणि जे मागासवर्गीय आहेत तसेच EWS आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्यांच्यासाठी ती किती असेल आता इथे 27 अधिक 5 32, 27 अधिक 5 त्यांना 5 वर्ष शिथिल आहे 32. परंतु मग जो शासन निर्णय आहे कोरोना काळात ज्या वॅकन्सी निघाल्या नाही त्यामुळे जी 2 वर्ष सूट दिली अजून, त्यामुळे यांची वयोमर्यादा किती होईल 34 वर्ष होईल. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वयोमर्यादा जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी खुला जो प्रवर्ग आहे त्यासाठी 29 असेल आणि जे मागासवर्गीय आहेत SC, ST, OBC आणि EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांच्यासाठी 34 वर्ष असेल. तर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे मानधन, म्हणजे तुमचा पगार, तुमची सॅलरी किती असेल. तर यामध्ये बघा जशी जी आपली महापारेषणची जी ॲड होती, महाट्रान्सकोची जशी ॲड होती त्यात जसं मानधन होतं यामध्ये पण सेम तसंच मानधन तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये पण तुम्हाला 3 वर्ष हे विद्युत सेवक या पदासाठीच ठेवणार आहेत आणि यामध्ये पण तुम्हाला 3 वर्ष विद्युत सेवक म्हणूनच काम करावं लागणार आहे. आणि नंतर तुम्ही हे 3 वर्ष वर्किंग केल्यानंतर तुम्ही यामध्ये परमनंट व्हाल. तर मानधन जे भेटणार आहे तुम्हाला जो पगार जो असेल तो कसा असेल तर प्रति महा म्हणजे दर महिन्याला प्रथम वर्ष जो असेल तुम्हाला 15,000 असेल, द्वितीय वर्ष म्हणजे दुसऱ्या वर्षी एकूण मानधन जे असेल म्हणजे 16 वर्ष असेल आणि तिसऱ्या वर्षी 17 वर्ष असेल. मग तुम्हाला तुम्ही जर जॉईन झाले, तुम्ही सिलेक्ट झाले आणि जॉईन झाले तर पहिल्या वर्षी तुम्हाला 15,000 देण्यात येईल. तर पहिल्या वर्षी तुम्हाला 15,000 देण्यात येईल, दुसऱ्या वर्षी 16,000 देण्यात येईल आणि तिसऱ्या वर्षी 17,000 इतकं मानधन देण्यात येईल. तेव्हा विद्युत सेवक म्हणून हे 3 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करणार नंतर तुम्हाला कंपनीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला इथे परमनंट करेल. आणि ती जी पोस्ट तुमची कुठली असेल तंत्रज्ञ, तुम्हाला तंत्रज्ञ म्हणून येथे नियमित पदावर घेतले जाईल. पाहत येथे खाली दिलेलं आहे का विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर घेतले जाईल. आणि तेव्हा तुमचा जो पगार असेल तेव्हा तुमची जो स्केल असेल तो असेल 25,880. हा काय असेल तुमचा स्केल असेल. आणि यात बाकीचे अलाउन्सेस ॲड होतील. मग तुमचं HRA असेल, TA असेल, DA असेल, या सर्व गोष्टी यात ॲड होतील. आणि हा जो ग्रॉस सॅलरी जाईल, हा जो पूर्ण जो पगार जाईल हा किती जाईल तुमचा 38,000 ते 40,000मध्ये जाईल. किती 38,000 ते 40,000. म्हणजे जेव्हा तुम्ही विद्युत सहाय्यकचा जो 3 वर्षाचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणार त्यानंतर तुम्हाला कंपनी परमनंट करेल येते. आणि त्यावेळेचा जो स्केल असेल तो किती असेल 25,880. आणि त्यामध्ये तुम्हाला HRA असेल, TA असेल, बाकीचे DA असेल, बाकीचे अलाउन्सेस असतील तर तेव्हा तो पूर्ण ग्रॉस पगार तो किती होईल तुमचा तो होईल 38,000 ते 40,000मध्ये तुमचा पगार होईल. तर तेवढा तुम्हाला त्यात मानधन मिळेल, तेवढा पगार मिळेल. आता खाली बघा एक्झाम महत्त्वाच्या तारखा म्हणजे तुमची एक्झाम कधी आहे तर ही पण तुमची फेब्रुवारी-मार्चमध्ये सांगितलेली. कधी सांगितलेली फेब्रुवारी-मार्च. आणि आपली ट्रान्सफरची जी एक्झाम आहे ती पण फेब्रुवारी किंवा मार्च हीच डेट त्या ॲडव्हर्टाईजमध्ये देण्यात आलेली होती. नंतर आहे तुमचं पुढे महत्त्वाचा जो पॉईंट आहे शिकाऊ उमेदवाराकरिताचे समांतर आरक्षण. कुठलं शिकाऊ उमेदवाराकरिताचे समांतर आरक्षण म्हणजे ॲप्रेंटिसशिप. तर यामध्ये जे ॲप्रेंटिसशिप लागणार आहे ती कुठली लागणार आहे तर तुम्ही जे महापारेषणची असो किंवा मग तुमची महाजनकोची असो किंवा महावितरणची असो म्हणजे MSEBीच्या ज्या 3 कंपन्या त्या 3 कंपन्यातली कुठली जरी ॲप्रेंटिसशिप असेल तरी तुम्हाला इथे 10% समांतर आरक्षण राहील. ॲप्रेंटिसशिप कुठली पाहिजे तुम्हाला जे आपल्या MSEBीच्या ज्या 3 कंपन्या आहेत त्यात महाजनको झालं, महापारेषण झालं आणि आपलं महावितरण झालं. या तिघीपैकी कुठली जरी तुमच्याकडे ॲप्रेंटिसशिप असेल तरी तुम्हाला यात 10% समांतर आरक्षण देण्यात येईल. आणि ट्रान्सकोमध्ये काय होतं महापारेषणच्या ॲडमध्ये काय होतं तिथे फक्त महापारेषणचीच ॲप्रेंटिसशिप हवी होती.
किंवा मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये अशी कंपनी पाहिजे तिथे ट्रान्सकोचं काम चालतं आणि त्याचा जो टर्नओव्हर आहे तो किती हवा, तो 100 कोटी हवा. किती हवा, 100 कोटी हवा. परंतु इथे जी अप्रेंटिसशिप आहे ती कुठली हवी आहे, ती महावितरणची पण चालेल, महापारेषणची पण चालेल आणि महाजनकोची पण चालेल. या तिघी ज्या कंपन्या MSEBच्या या तिघीमधली कुठली अप्रेंटिसशिप तुम्हाला चालेल. या व्यतिरिक्त कुठलीच अप्रेंटिसशिप ती ग्राह्य धरली जाणार नाही. पुढे आहे निवड पद्धती. निवड पद्धती कशी होईल मग, तर निवड पद्धती जी आहे ते तुमची वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होणार आहे. एक्झाम काय यात तुमची काय होणार आहे, एक्झाम होणार आहे. आधी काय होतं, याच्या आधी डायरेक्ट तुम्हाला 10वीच्या मार्क्सवर घेण्यात येत होतं. डायरेक्ट तुम्हाला 10वीच्या मार्क्सवर घेण्यात येत होतं मेरिटवर. परंतु आता काय होणार, तुमची एक्झाम होईल आणि एक्झामवर जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांनाच आता यामध्ये घेण्यात येईल. तर तुमची निवड पद्धती कशी असेल, तर तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे MCQ टाईप तुमची एक्झाम होईल. नंतर आहे तुमचं एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. तर एक्झाम पॅटर्न जो आहे त्यात हा पण तुम्हाला सेम जे पारेषणला तो पॅटर्न आहे तसाच आहे. यात पण तुम्हाला जे तांत्रिक व्यवसायातील जे विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज किती 50 प्रश्न 110 मार्क्स. आणि आपल्या ट्रान्सकोला पण सेम हाच पॅटर्न आहे. का टेक्निकल जे आहे ते 50 प्रश्न 110 मार्क. नंतर पुढे तुमचं सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड. त्यात तुमचं तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग किती 40 प्रश्न 20 मार्क. पुढे संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचं मॅथ अंकगणित. त्यात 20 प्रश्न 10 मार्क म्हणजे अर्ध्या मार्काचा एक क्वेश्चन असेल. किती, अर्ध्या मार्काचा एक क्वेश्चन असेल. नंतर मराठी भाषा यात पण किती 20 प्रश्न 10 मार्क म्हणजे तुम्हाला यात जे वेटेज आहे हे टेक्निकलला जास्त आहे. किती आहे, 110 मार्क्स म्हणजे 50 प्रश्न 110 मार्क म्हणजे तुम्हाला 2.2 गुणांचा एक प्रश्न असेल. आणि नंतर जे त्यात रिझनिंग झालं, नॉन टेक जे सेक्शन आहे त्यात रिझनिंग आहे, मॅथ आहे आणि मराठी भाषा आहे म्हणजे मराठी व्याकरण असेल. त्यात रिझनिंगचे 40 प्रश्न येतील 20 मार्क म्हणजे अर्ध्या मार्काचा एक प्रश्न असेल. त्यात तुमचे मॅथमॅटिकचे जे प्रश्न येतील 20 प्रश्न 10 मार्क हा पण अर्ध्या मार्काचा एक प्रश्न असेल. आणि मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरण त्याचे पण 20 प्रश्न 10 मार्क म्हणजे अर्ध्या मार्काचा हा प्रश्न असेल. तर तुमचे एकूण 130 प्रश्न 150 गुणांची एकूण एक्झाम होणार आहे. 130 प्रश्न 150 गुण आणि वेळ असणार आहे तुम्हाला 120 मिनिट म्हणजे 2 तास. तुम्हाला वेळ किती असणार आहे, 2 तास. यात 110 मार्क तुमचं टेक्निकल असेल आणि 40 मार्काचं नॉन टेक असेल. नॉन टेकमध्ये कुठकुठले विषय, तर रिझनिंग म्हणजे तर्कशक्ती, त्यात तुमचं अंकगणित असेल आणि मराठी व्याकरण असेल. पुढे उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना पेनल्टी असेल म्हणजे मायनस मार्किंग आहे. यात किती मायनस मार्क आहे, तर 1/4 म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क जाईल म्हणजे एका प्रश्नाला 0.25 तुमचे मार्क्स कापले जातील. किती, 0.25 मार्क कापले जातील म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क कट केला जाईल. इथे मायनस मार्किंग आहे. किती आहे, 1/4 म्हणजे 4 प्रश्न चुकले तुमचा 1 मार्क कट होईल. पुढे परीक्षा शुल्क म्हणजे तुम्हाला फी किती असणार आहे. तर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरायचे. ती असेल जे खुला प्रवर्ग आहे म्हणजे ओपन जे कॅन्डिडेट आहे त्यांना आहे 250 रुपये अधिक GST. आणि जे मागासवर्गीय आहे आणि EW जे कॅन्डिडेट आहे, मागासवर्गीय म्हणजे SC ST OBC आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ EWS आणि अनाथ यांना किती असेल 125 रुपये अधिक GST अशी तुमची फी असेल. तर यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे पॉईंट होते ह्या महावितरणच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ते सर्व डिस्कस केलेले आहे. आता आपले जे पुढचे जे पॉईंट असणार आहेत ते असणार आहे आपला सिलेबस काय असणार आहे, आपण कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी काय हवी, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. तर आता आपण सिलेबसविषयी बघू. तर याचा जो सिलेबस आहे मी आधीच महापारेषणची जी एक्झाम होती तेव्हा टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही तो सिलेबस बघू शकतात. तर यात जो सिलेबस असणार आहे तो जो महाट्रान्सकोला जो सिलेबस आहे तोच तुम्हाला महावितरणात पण असणार आहे. म्हणजे यात तुम्हाला जे टेक्निकल असेल तेच यात पण असेल, तुम्हाला जे नॉन टेकचे सब्जेक्ट असतील ते यात पण असेल आणि तुमची जे काठिण्य पातळी जे डिफिकल्टी लेवल पण सेम असेल. म्हणजे तुम्हाला महावितरणचा आणि महापारेषणचा सिलेबस हा सारखाच असेल. तर याविषयीचा सिलेबस मी आधीच महापारेषणची जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली होती तेव्हा टाकलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते तुम्ही त्या लिंकवर जाऊन तो सिलेबस बघू शकता. तर महापारेषण आणि महावितरणने सिलेबस दिलेला नाही आहे त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, परंतु आपण एक मेमोरी बेस्ड सिलेबस प्रिव्हियस इयरवरून तयार केला आहे. ज्या प्रिव्हियस इयर एक्झाम होतात ITI लेवलच्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमन बेस्ड, त्यावरून आपण एक सिलेबस तयार करून त्याविषयी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता तुमची एक्झाम स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर बघा जे ITI इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आता 2 चान्स आहेत, एक पारेषणमध्ये पण आणि तुम्हाला वितरणमध्ये पण. तुमचं बघा तुमचे जे अभ्यास आहे तो सिलेबस तो सेम असणार आहे. तुम्ही वितरणचा करा किंवा पारेषणचा करा. तर महापारेषणचा जो स्टडी आहे ट्रान्सकोचा तो खूप सारे विद्यार्थी
करत आहे तो स्टडी तुमचा तो सिलेबस महापारेषणचा सिलेबस आणि वितरणचा सिलेबस हा सारखाच आहे. आणि हा जो सर्व सिलेबस आहे आपण आपल्या चॅनलला घेतलेला आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा काही मराठी ग्रामरचा पार्ट आपण घेतलेला आहे. जवळपास आपण 80% सिलेबस कंप्लीट केलेलं आहे. आपले थोडे काही चॅप्टर राहिलेले ते पण आपण लवकरच कंप्लीट करणार आहोत. तर जे महापारेषणचा जे विद्यार्थी स्टडी करत असतील महापारेषण आणि महावितरण आणि जे जे आपले ITI वायरमनचे जे विद्यार्थी असतील ते कुठला स्टडी करत असतील ते करत असतील आता महावितरण आणि MIDC म्हणजे ITI इलेक्ट्रिशियनला 2 चान्सेस आहे. एक तुम्हाला महावितरणमध्ये लागण्याचा आणि एक ट्रान्सकोमध्ये लागण्याचा, महावितरणमध्ये लागण्याचा आणि पारेषणमध्ये लागण्याचा. आणि ITI वायरमनचे जे विद्यार्थी त्यांना पण 2 चान्सेस आहे आता. एक कुठे एक महावितरणमध्ये लागण्याचा आणि एक आपली MIDCची एक्झाम आहे पंप ऑपरेटर येथे लागण्याचा. तर तुमचा जो सिलेबस असणार आहे दोघांचा तो सेमच आहे. यात कुठलाहीच बदल नाही आहे. काठान्य पातळीसुद्धा सेम आहे. आणि हा सिलेबस आपण सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असा या चॅनलवर कंप्लीट केलेला आहे. तर त्याच्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा मग तुम्ही आपल्या या चॅनल जाऊन तिथे प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल. त्यामध्ये तुम्हाला महापारेषण आणि MIDC थेरी लेक्चर्स अशी प्लेलिस्ट दिसेल. त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व टेक्निकल व्हिडिओ बघू शकता. ते तुम्हाला महावितरणला पण चालतील, महापारेषणला पण चालतील आणि जे ITIचे जे विद्यार्थी वायर म्हणजे त्यांनी MIDCचा फॉर्म भरला असेल ते पण ते व्हिडिओ बघू शकतात. त्यांना पण ते व्हिडिओ तो सिलेबस चालेल. आणि मराठी ग्रामर पण मी त्यात टाकलेलं आहे. त्यामध्ये खालीच तुम्हाला अजून एक प्लेलिस्ट दिसत असेल मराठी ग्रामरमधून जे की तुम्हाला MIDCला पण आहे, महावितरणला पण आहे आणि महापारेषणला पण आहे. हा सर्व सिलेबस आपण आपल्या चॅनलला जवळपास 80% सिलेबस हा कंप्लीट आहे. राहिलेला 20% सिलेबस आहे तो आपण लवकरच पुढे कंप्लीट करणार आहोत. तर आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनल यूट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट असेल. याची कुठलीच तुम्हाला कॉस्ट द्यावी लागणार नाही. या सर्व गोष्टी कशा आहेत तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता राहिला प्रश्न पुस्तकांचा. तर पुस्तके कोणती वापरायची तर बघा तुम्हाला जर टेक्निकलसाठी जर वापरायचं असलं तुम्ही सुबोध विद्युतशास्त्र वापरा. सुबोध विद्युतशास्त्र जे आहे ते चांगलं बुक आहे. त्यातून खूप सारे प्रश्न येतात आणि खूप सारे कन्सेप्ट पण क्लिअर होतात. आपण जे लेक्चर घेतलेले आहेत ह्या चॅनलला जे लेक्चर घेतलेले आहेत ते सुबोध विद्युतशास्त्र या बेसवरच घेतलेले आहेत. तुम्ही तेवढे जरी व्हिडिओ केले तरी तुमचे टेक्निकलचे प्रश्न पूर्ण सॉल्व होतील. तुम्हाला टेक्निकलसाठी कुठलं बुक घ्यायचं सुबोध विद्युतशास्त्र. मग तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन केलेला असो किंवा ITI वायरमनचे विद्यार्थी असो कुठलं बुक घ्यायचं सुबोध विद्युतशास्त्र. हे कशासाठी तर टेक्निकलसाठी. राहिला नॉन टेकसाठी. नॉन टेकमध्ये मराठी ग्रामरसाठी आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही ते बघा. आपण त्यात व्यवस्थित एकदम सोप्या भाषेत सर्व शिकवलेलं आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा रेफर करू शकतात. नाहीतर मग तुम्हाला बुकच पाहिजे असेल तर तुम्हाला बुक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं. ते पण बुक मराठी ग्रामरसाठी चांगलं आहे. पुढे तुमचं जे अंकगणितासाठी जे बुक आहे ते नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशनचं. कुठलं नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशनचं जे बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता. त्यासाठी अंकगणितासाठी. आणि रिझनिंगसाठी तुम्ही अनिल अंकलगे सरांचं बुक रेफर करू शकता. रिझनिंगसाठी कुठलं बुक अनिल अंकलगे सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता. तर ही पुस्तके झाली तुमची. आणि जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील, व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे असतील तर आपण या चॅनलला टाकलेले आहेत. तुम्ही एक वेळा नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला समजून येईल की व्हिडिओची क्वालिटी कशी आहे. आपण एकदम कन्सेप्च्युअल सर्व व्हिडिओ घेतलेले आहेत. आणि राहिलेला जो सिलेबस आहे आपला बाकीचा तो लवकरच आपण या चॅनलवर कंप्लीट करणार आहोत. ही होती तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी. का तुम्ही आपले व्हिडिओ पण पाहू शकतात किंवा मग तुम्हाला मी बुक सांगितले त्यातून पण तुम्ही स्टडी करू शकतात. आणि तुमचा जेव्हा स्टडी होईल तेव्हा तुम्ही TCS IBPS म्हणून एक बुक येतं. कुठलं TCS IBPS म्हणून नॉन टेकचं एक बुक येतं. त्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्या गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. एक TCS IBPS म्हणून एक बुक येतं. त्यातून तुम्ही नॉन टेकची जी प्रॅक्टिस आहे त्यातून करू शकतात. आणि टेक्निकलसाठी बुक आहे ते तुम्ही YCT म्हणून एक बुक येतं यूथ पब्लिकेशन टाईमचं. ते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आहे. जर तुम्ही आपले व्हिडिओ व्यवस्थित पाहिले असतील तर या पुस्तकामधून सुद्धा तुमचे प्रश्न सॉल्व होतील. हे जे बुक आहे यात तुम्हाला सर्व जे स्टेट आहेत, सर्व जे राज्य आहेत त्यात ज्या एक्झाम होता इलेक्ट्रिशियन बेस तर सर्व त्यात तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन या बुकमध्ये दिसून जातील. तर तुम्ही MCQसाठी टेक्निकलसाठी हे सुद्धा बुक रेफर करू शकता किंवा मग तुम्हाला जे माहीत असेल ते बुक तुम्ही रेफर करू शकता. व्हिडिओमध्ये आपण तुमचे सर्व जे डाऊट होते ते सर्व डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली मी WhatsApp व टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. त्या चॅनलवर त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते ग्रुप जॉईन करा जेणेकरून आपले जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्याची नोटिफिकेशन त्यावर तुम्हाला मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कधी पण WhatsApp करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. थँक्यू सो मच फ्रेंड. थँक्यू सो मच.